माझ्यासोबत असा एक इन्सिडेंट झालेला आहे, म्हणजे कधीच असं आयुष्यात झालं ना. म्हणजे माझे ओल्डेस्ट फ्रेंड, म्हणजे लय जुने फ्रेंड. खायला चालू पण केलं का? अरे लाज आहे का तुला? लाज जेवाय दिलं नाही का घरी तुला? मला फोटो नाही काढायचे भाई, मी फोटो नाही काढत फोन. चल बाय. जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नवीन व्लॉगमध्ये. डेली व्लॉग आजपासून कंटिन्यू, कसे पण होत्या काय पण होत्या कंटिन्यू. आणि थँक्यू ऑल ऑफ यू भाई साहब. 7,000 सबस्क्रायबरवर पोहोचलेलो आहे आपण, 7,000. आणि असाच सपोर्ट करत राहा कायम कायम. एकदम जोश आलेला आहे मला आता रोज ब्लॉग. म्हणजे आता काम चालू होती ना, त्यामुळे जमत नव्हतं, पण आता फिरायला मजबूत. सारे मिलके हमको पागल बना रहे. त्यात सीन असं झालंय, माझ्यासोबत असं एक इन्सिडेंट झालेलं आहे, तो कवाच झाला नव्हता, म्हणजे कधीच असं आयुष्यात झालं नव्हतं. आणि आता काय करावं माझं डोकं झालं ना. क्या हुई? आणि त्यात ॲक्च्युली आज सीन असा झालेला आहे की भाई साहब, म्हणजे माझे ओल्डेस्ट फ्रेंड, म्हणजे लय जुनी फ्रेंड, म्हणजे जो लॉकडाऊनच्या आधीची मैत्रीण आहे ना माझी, ते अचानक गायब झाली. कुठं झालं ते, काय झालं ते मला काहीच माहीत नाही. म्हणजे कॉन्टॅक्टच नाही माझ्याकडे, नंबर नाही, इन्स्टाला ॲड नाही, काहीच नाही. 1-2 दिवसापूर्वी सडनली त्याने रिक्वेस्ट टाकली मला. मी तर पहिलं ओळखलंच नाही, मेसेज पण केला. मग मला लक्षात आलं ही गाबडी आहे बाई. मग मी म्हटलं नाही का फुल शिवाय दिला, अरे काय तू कुठं काय बी असं तसं. तर मग ते पुण्यात होते, पण आता ते दुसरीकडे राहायला गेले नाही का. सो लय गप्पा मारले नाही का, म्हणजे आता जुनी मैत्रीण शेवट. एक तर तुम्हाला तर माहिती, मैत्री जपण्यात आपण किती एक्सपर्ट आहे. बात सही आहे. म्हणजे लोक मिसाल देतात आपल्या मैत्रीची. तर अशीच एक जुनी मैत्रीण लॉकडाऊनच्या बी आधीची, लाईक 2018-19 तवाची, अचानक ॲड झाली. गप्पा मारायला लागली नाही का, एकदम सडनली. मी बी खुश झालं, जुने मित्र मैत्रीण भेटलं, कसं जरा बरं वाटतं. आणि आज मग धरून इतके फोन, तुझे ना इतके फोन, कुठे अरे म्हणलं मी कामामध्ये म्हणलं अरे मी पुण्यात आले. आत्तेजा आयला म्हणलं कायला तडफडा आली तू पुण्यात, म्हणजे तुला भेटायला. बच्चन नको देऊ म्हणलं, बच्चन नको देऊ, तुझे काय तर काम असतं. मग तिचं काय तर काम होतं वाटतं, ते आलं ते पुण्यात. फोनवर फोन करते, भेटाय ना. किती वर्ष झालं भेटलं. अरे वर्ष झालं भेटलं नाही, 4-5 वर्ष तर कुठंच नाही. मी तर ओळखायचो पण नाही आता तिला. तर मग येच म्हणले. तर म्हणलं आता काय करावं, मग आता डोकं चाला ना. मग आता घरी आलो, फ्रेश वगैरे होतो आता जरा, आणि जरा एक अर्धा-पाऊण तास जरा भेटून येतो. काय त्याला पण जायचं आहे परत, त्यामुळे म्हणलं लवकर येतो. 6 वाजलेले उरकतो आणि जातो. सीन असं आहे, आता मला माहीत नाही तिचं नेचर कसं आहे, काय व्लॉग शूट होईल नाही होईल ते पुढं. स्टेटून बघत राहा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. जरा गप्पा गोष्टी करतो. आणि डेली व्लॉग आहे म्हणल्यावर बघा कसं, बघा चला. तो काही चला उरकलेलं आहे आणि जातो. कसं काय व्लॉग होतं आहे काय माहीत नाही, नक्की काय होणार आहे काय नाही होणार आहे, काय रिॲक्शन आहे काय मला काहीच माहीत नाही. म्हणजे त्याला अजून माहीत पण नसेल मी ब्लॉग पिक करतो का काय म्हणून, असं पण सीन असेल. होप सो, बघू कसं काय होईल. बघत राहा. गॉगल का घातलाय तुम्ही विचार करत असाल, भाऊ अंधारपडा 1 तास आलो आणि माझे डोळे उघडतच नाही हवा गेल्यावर. बघितलं ऑलरेडी लालेत, त्यामुळे गॉगल घालायला लागतो. हेअरस्टाईल जरा नवीन एक्सपेरिमेंट केला आहे, चांगलं दिसतंय पण. सो चला जाऊया, बघत राहा. ही गाडी घेऊन जाऊ. तुम्ही म्हणताल नाही तवा पांढरे गाडी घेऊन फिरतय. आज पुरीकडे जायचं म्हणून लगेच व्यासपा काढल्या, हवा करतोय. हमारे यहाँ ऐसा ही होता है. पांढरा भाव हवा करतोय म्हणत असं लायका नाही, करायला लागते जरा थोडंफार. ते डिओ काय होतं, चव मॅटर नाही, पण तेच घरी बघत वाटतं त्या गाडी. पण जरा या समजून, आता पोरं घ्या त्याला समजून, पोरांना काय सांगायची गरज नाही लागत. चला, ही गाडी काढलेली आहे लय दिवसांनी, ही गाडी काढलेली आहे. त्यात काढली की पहिलं पंपावर न्यायला लागते याला, आणि मग कुठं न्यायला लागते. 20-22च्या ॲव्हरेजने कशी परवडायची गाडी, त्यामुळे मी ती पांढरी गाडी घेऊन फिरतो बाहेर. चला जाऊया आता. वातावरण लय भारी झालेलं आहे बघा, वातावरण लय क्वालिटी झालेलं आहे. जाऊ पटकन, भेटून लगेच येऊ. चला. कशाला आली इतके दिवस, कुठं गायब होती? काम धंदा नाही वाटतं तुम्हाला काय?
किती बिझी माणूस आहे मी, माहिती का तुम्हाला? किती काम असतात माझ्या माग. हा हा जाता कुठं गायब आता मध्येच आता. हा. काय काय मी आई इकडे लोणाव येते अजून. हा इथनं काय आलो थांब. अवघड काम आहे. लय अवघड काम आहे चालायचं. चला जाऊया आता. पोचत आलेलो आहे ऑलमोस्ट. आणि आपण बादशाह अर्धा तास झाले येऊन थांबलेत लोक. आपलं निवांत चाललोय, काय घाई नाही आपल्याला. वाट बघू दे जरा लोकाला वाट बघू दे. आधी असल्या पेहण्यांना तर जरा जास्तच वाट बघू दे. चला जाऊया. काय विषय नक्की आता काय होतंय मला काय माहित नाही. आता ते गेल्यावर कळत. पुढे काका आलं बाई माहित नाही तर काय आलंय त्यात आपल्या पुण्यात काय माहिती लोक. सो गाईज मॉलमध्ये आलेलो आहे. भाऊ आलाय आपला बर्गर खायला. आम्ही आलोय. जिकडं जाईल तिकडं भाऊ सोबत असते आपल्या. आणि इकडं बहीण सोबत बसली माझ्या. खायला चालू पण केलं का? अरे लाज आहे का तुला? लाज जेवाय दिलं नाही का घरी तुला? आली खायला एक काय तू मार खाणार रे, बाकी काय नाही खाणार तो दुसरं. मुझे घर जाना है. करीत तू सगळं घे. हा आमच्या मम्मीने बघितलं लय मारू रे. कशाला आली तू इकडे? एक तर बदनाम बादशाह झालो रे मी. आमच्या घरच्यांना वाटतं मी पोरगीच पळून आणते कोणती, पण त्यांना काय माहिती बघाय पोरगी नाही माझ्याकडे. नुसतं नावाची शूटिंग झाली. A few moments later. नाही फोटो काढू शकत. अख्खं गाव मला ओळखतं की मला फोटो नाही काढायचे भाई. मी फोटो नाही काढत पोरींसोबत. कुठं आलं हे कॅरेक्टर? तुला खरं ढकलत दिलं पाहिजे होत्या. तुला काय जन्माला आले तू? पण तू पुण्यातच काय आली? मी आणि तो बसले. तू तिकडच तडफडायचा. नको ही गरीब आहे लई. काय ते येताना बघितलं नाही का तू? आपण ते येताना नाही ऐफेल टॉवर नाही कोणतं त्यांचं ब्रँडिंग आहे ते. ऐक ना, तू एक काम कर ना, रोडला जा. एका ट्रक दिसली की त्याच्या खाली जा. तू मला तरच नको देऊ. काय आली तू? आता गपचूप घरी जा. मला घरी जाऊ दे, मला काम आहे का? बाई लय वाढी. सो गाईज येड्याला घरी पाठवतो. लय येड काय सांगू तुम्हाला. 11 वाजलेले आहेत आणि भरपूर टाइमपास झालेला आहे. आता फ्रेंडला म्हणतो बाय बाय, तुम्ही जाऊ शकता तुमच्या घरी, कारण मला माझ्या घरी माझं बहुत काम आहे. तुम्हाला तर माहिती आहे, तुमच्या भावाला सकाळी उठायला लागतं, लवकर कामधंदे करायला लागतात. ऊंचे लोग ऊंची पसंत, मोठी गाडी पिढी घेऊन आलेली आहे भाई. नसता पाहिजे. आने का नाही बुलाती है मगर जाने का नाही. चला जाऊ का? चल बाय. हो गाई चला, आपण गरीब माणूस आहे, आपण जाऊ 2 व्हीलरवर गरीब भागात. कधी आपल्याकडे मोठी गाडी यायची राव, आहे का नाही नशिबात आपल्या. म्हणजे पुरी 4 व्हीलर घेऊन यायला लागल्यात आणि तुमचा भाऊ 2 व्हीलरवर फिरतोय. बहुत बडी नाइंसाफी है इधर. लवकरच तुमचा भाऊ फॉर्च्युनर घेणार आणि राडा करून टाकणार आहे. मग सगळ्यांची जाणार आहे. चला
ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं।